नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये काय घडलं. इकडे राजू ही तिच्या प्रोडक्टसाठी एक ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून एक रील्स बनवत असते. त्यासाठी तिला पुढ्या वगैरे मदत करत असतो आणि तेवढ्यात तिथे सूर्या येतो. सूर्याला ते बरं वाटत नाही. सूर्या बोलतो, हे राजू तू काय करते आहे मोबाईलवर आणि तू असे का व्हिडिओ बनवती आहे. तर राजू बोलते की मी माझ्या प्रोडक्टसाठी ॲडव्हर्टाईज करण्यासाठी एक रील बनवत आहे. दादा तू जा ना तिकडे. तर सूर्या बोलतो, पण का तू का बनवत आहे मला दाखव. तर सूर्याला ते पटत नसतं, पण राजू बोलते की मला व्हिडिओ बनवू दे माझ्या प्रोडक्टसाठी. तर सूर्या बोलतो ठीक आहे. इकडे तेजूला दवाखान्यात नेलेलं असतं. शत्रू आणि तेजू दवाखान्यात गेलेले असतात आणि तुळजा पण गेलेली असते. इकडे सूर्या आणि डॅडी हे काळजी करत असतात की तेजूला काही झालं नसेल तर, तिच्या बाळाला काही झालं असेल तर. तर मग त्यानंतर इकडे तुळजा आणि तेजू आणि शत्रू हे घरी येतात. तर सूर्या आणि डॅडी उठतात आणि बोलतात की डॉक्टरांनी काय सांगितलं आम्हाला सांगा. सूर्या आणि डॅडी खूप चिंता करत असतात. तर तुळजा आणि तेजू एकसारखे त्यांच्याकडे बघत असतात. तर सूर्याला वाटतं की बाळाला काहीतरी झालेलं आहे. तर डॅडी बोलतात, बाळ वगैरे ठीक आहे ना, बाळाला काही झालं तर नाही ना. सर्व एकदम चिंतेत असतात, पण कोणी काही सांगायला तयार नसतं. मग नंतर तुळजा हसून सांगते की काही झालेलं नाही, बाळ सर्व ओके आहे. इकडे सरनोबताच्या घरी पंडित आलेले असतात आणि पंडित येऊन ते सांगत असतात की त्या प्रसादरावांची कुंडली मी बघितलेली आहे आणि त्यांची त्या मुलीसोबत कुंडली जुळलेली आहे. त्या मुलीसोबत त्यांचे 36 गुण मिळतात आहे. तर ते सरनोबत येतात आणि बोलतात की कोणती मुलगी आहे दाखवा आम्हाला. तर मग पंडित बोलतात की ती मुलगी अ, राजश्री राजश्री जगताप आहे, म्हणजे सूर्या जगतापची बहीण. तर हे जेव्हा नाव ऐकता सरनोबताच्या पायाखालची जमीन सरकते आणि बोलतात 36 गुण मिळत आहेत. तर ते विचार करत असतात. त्यांना असं वाटते की आता राजश्री सोबत हिचं लग्न लावून दिलं पाहिजे, पण त्यासाठी सूर्य आड येत असतो. तर आता सरनोबत काय करणार हे आपल्याला समोर करणारच आहे. तर इकडे डॅडी सूर्या वगैरे सर्व घरी बसतात आणि गप्पा मारत असतात आणि बाळाच्या काळजीबद्दल समोर काय काय करायचं ते ठरवतात. त्यानंतर सूर्या बोलतो की मी निघतो. तर तुळजाही निघत असते. सो सूर्या समोर जात असतो आणि तुळजा येता येता तुळजाचा पाय त्या पायरीवरून घसरतो आणि ती खाली पडत असते. तर इकडे मालन जोरात ओरडते. त्यामुळे सूर्या मागे बघतो तर काय तुळजा खाली पडते. तर सूर्या धावत येतो आणि तुळजाला सावरतो आणि बोलतो की तुझं लक्ष कुठे राहते, बरोबर चालत जाणं. तर सूर्या तिला उचलतो आणि चेअरवर बसवतो आणि बोलतो की मालन आत्याने आवाज दिला नसता तर माझं लक्ष नसतं, तू पडली असती खाली, काही अनर्थ झाला असता तर. तर सर्व मालनकडे बघत असतात. डॅडी पण मालनकडे बघत असतात आणि एक आठवतं की मालन आत्याची आवाज आलेला आहे, पण मालन आत्याचा आवाज हा अगोदरच आलेला असतो. मालन कोणाला सांगत नाही. हे सूर्यालाही माहीत नसतं, कोणालाच माहीत नसतं. ते हे ऐकून सर्व अचंबित करून त्या मालनकडे बघत असतात. मालक आवरीबावरी होत असते. तर आपल्याला समोरील भागात हेच पाहणं रंजक ठरणार आहे. आता मालनचा आवाज आलेला आहे. तर मालन डॅडीचे सत्य सर्वांना सांगणार का आणि सरनोबत सूर्याच्या घरी त्यांच्या भावाचा एक निरोप म्हणून घेऊन जाणार का लग्नासाठी. तर हे आपल्याला समोरील भागात करणारच आहे. आमचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.